जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। 20 तारखेला मतदान आहे। एकूण उमेदवार 11 आहेत, पैकी 5 उमेदवार तुल्यबळ आहेत। विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, आशा बुचके आणि देवराम लांडे। माजी आमदार शरद सोनवणे यांनी तालुक्यामध्ये विकासाची गंगा खऱ्या अर्थाने आणली, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने त्यांना मतदारांनी नाकारलं। 2024च्या निवडणुकीत पुन्हा ते आमदारकीच्या रेसमध्ये आहेत। मतदारांचा मला आधार मिळेल, साथ मिळेल असा त्यांचा दावा आहे। दुर्दैवाने अपक्ष म्हणून त्यांना उभं राहावं लागलं। सर्वसामान्य जनता आज शरद सोनवणे यांना साथ देण्याच्या प्रयत्नशील आहे। अंबादास हांडे शेतकरी संघटनेचे नेते शरददादाच्या प्रेमात का पडले हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। अंबादासची हांडे शेतकरी संघटना ही त्रयस्थ असते, कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही, त्यांना पाठबळ देत नाही। मागच्या वेळेला शरद सोनवणे यांना पाडा, यावेळेला तुम्ही म्हणताय शरद सोनवणे निवडून द्या। एवढं तुमच्यामध्ये परिवर्तन कसं घडलं? तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे। पाठीमागच्या वेळेस शरदांच्या विरोधात आम्ही काम केलं, पण ज्यांच्यासाठी काम केलं त्यांचे काम तुम्ही बघितलेले। पाण्याच्या बाबतीत असेल, MSCBच्या बाबतीत असेल, कारखान्याच्या बाबतीत असेल। तुम्हाला आठवत असेल वाणी साहेब, 5 वर्षापूर्वी बरोबर ज्या वेळेस अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून गेले आणि त्यांच्या कार्यालयावरती त्यांचे चुलत बंधू रमेश कोल्हे यांच्या माध्यमातून तानाजी शेठ असन, मी असन, संजय भुजबळ असतील, संभाजीनाना पोखरकर असतील, लक्ष्मण शेठ शिंदे असतील, ते आज आपल्यात हयात नाही आहेत। ही सगळी मंडळी आम्ही त्यांच्याकडे गेलो, आम्ही पॅनल लावलं होतं कारखान्याला। पर्यायाने आमच्याकडे 6च उमेदवार राहिले। काय स्थित्यंतर झाली, कशा उमेदवारांच्या माघारी झाल्या, काय झाली, सगळ्याचे साक्षीदार तुम्ही आहात। हे होत असताना ज्या वेळेस आम्ही म्हटलं बाबा भीमाशंकरच्या तुलनेत 1 रुपया आम्ही कमी देणार नाही, हा शेठबाबांचा आणि स्वपन शेठचा शब्द होता शेतकऱ्यांना। परंतु ज्या वेळेस विघ्नर सहकारी साखर कारखान्याने भीमाशंकरच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी पैसे दिले, त्याचा जाब आम्ही खरं तर आपले खासदार साहेब यांना विचारण्यासाठी त्या ठिकाणी गेलो। गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला अशी भाषा वापरली की माझा आणि या कारखान्याचा काय संबंध। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळे राजकीय पुढारी हे सत्यशील शेरकर बरोबर होते आणि शेतकरी संघटना एकमेव केवळ बाहेर होती लढायला त्यांच्या विरोधात। तुम्ही त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम केलेलं आहे, म्हणून ह्या नात्याने आणि तुम्हाला आम्ही मतं दिलेली आहे, तुम्हाला खासदार म्हणून पाठवलेलं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला तो जाब विचारतोय की बुवा आम्हाला कारखान्याने कमी पैसे दिलेले आहेत। बऱ्याच टाकाटाकी झाली, फार धराधरीवर आलं प्रकरण। त्याच्यानंतर त्यांनी असं कबूल केलं की कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि आपण लवकरच्या बाबतीत बैठक घेऊ, परंतु आज तागायत ती बैठक झालेली नाही। झाली असेल तर कोणी सांगावं, तानाजी शेठ असतील, संभाजीनाना असतील, संजय भुजबळ असतील, लक्ष्मण शेठ हयात नाही, त्यांनी सांगावं बैठक झाली का किंवा विघ्नरने 3200 रुपये बाजारभाव दिला तरी तुम्हाला विघ्नरची आणि शेरकरांची कावीळ का? 3200 रुपये बाजार दिला म्हणजे मेहरबानी केलेली नाही। आपल्या कारखान्याचं गाळप 42 वर्षापूर्वीचं आहे, 42 वर्ष झालीत कारखान्याला। आपल्या कारखान्याने 3200 रुपये दिला, पण सोमेश्वर माळेगाव त्यांनी 3700-3800 रुपये बाजारभाव दिलेला आहे। ते सुद्धा कारखाने आपल्या पहिले आहेत आणि आपला तर त्यांच्या नंतरचं आहे। आणि जे दिलेत अजूनही कारखान्याने 300 रुपये शेतकऱ्यांना अधिकचे द्यायला पाहिजे होते, कारण कारखान्याचं जे बाय प्रोडक्ट निर्माण होते, बगॅस असेल, मॉलिशिस असेल, इथेनॉल असेल, कोजनरेशन असेल, प्रेसमेंट मटेरियल असेल, याचा हिशोब पुढे कारखाना देतोय। 3200 रुपये बाजारभाव दिलेत म्हणजे मेहरबानी कारखान्याने केलेली नाही। आणि एवढे दिवस गप्प का? आणि शेतकऱ्याच्या बाबतीत कावीळ असण्याचा अजिबातच प्रश्न येत नाहीये, कारण ते माझे कावीळ या अर्थाने व्यक्तिगत मैत्री तुमच्या घरी जर बाजारभाव इतर कारखान्यांपेक्षा कमी दिला आहे, राज्यामध्ये इतर कारखान्यांना बाजारभाव चांगला मिळतो, तर तुम्ही त्यांना जाब का विचारत नाही? आज निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याला तुम्ही सपोर्ट करता आणि शेतकऱ्यांच्या नावाने बोटं मोडता, मग एवढे दिवस गप्प करायले? अजिबात आम्ही गप्प राहिलेलो नाही। तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस पाठीमागच्या गेल्या वर्षी विघ्नर कारखाना आणि भीमाशंकर कारखाना याची तुलना मी काढली। भीमाशंकरच्या पेक्षा विघ्नर कारखान्याने किती पैसे कमी दिलेत
त्याचे आम्ही जाहीर फ्लेक्स लावले होते, याचे साक्षीदार तुम्ही आहात, तालुक्यात लावले होते. त्याच्यानंतर हे चालू असताना, ह्या घडामोडी चालू असताना त्याच्यावर त्याने आम्हाला काय बोलवलं नाही. फक्त त्यांनी फोन करायचे, याला त्याला फ्लेक्स कसे लावले, काय झाले. जे वास्तव आहे ते लोकांच्या नजरेसमोर आम्ही आणून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस मीटिंगमध्ये मी बोलायला उभा राहिलो, शेठबाबांचा शब्द होता आणि स्वपन शेठचा शब्द होता की विघ्नर कारखाना भीमाशंकरपेक्षा 1 रुपया जास्त देईल. हे बोलायला मी उभा राहिलो. त्यावेळेस काय घडलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी परत प्रेस घेतली आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला. असं इकडे मग पुढे काय झालं असं या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला. त्याच्यानंतर ते काय म्हटले, तुम्ही कुठे या, बंगल्यावरती या, बंगल्यावरती या. परंतु आम जनतेतला प्रश्न तो आम जनतेमध्ये सुटायला पाहिजे होते. मित्र म्हणून बंगल्यावर जाईल, पण ज्या वेळेस आम जनतेतला प्रश्न आपण जनतेमध्ये विचारतो त्यावेळेस बंगल्यावरती जायची काही गरज नसते. सत्यशील दादा शेरकर यांनी कारखाना कसा चालवला आहे सगळेजण पाहत आहेत. आज ते जनतेच्या दरबारामध्ये आमदारकीसाठी मतांचा जोगवा मागतात. शरददादा सोनवणे सुद्धा मतांचा जोगवा मागतात. शरददादा सोनवणे असं म्हणाले होते की विघ्नर कारखाना शेतकऱ्यांची ससवलपट करत आहे. दर महिन्याला कारखान्यावर मी आंदोलन करेन, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. अनेक दिवस झाले शरददादा सोनवणे गप्प. आता शरददादा सोनवणे गप्पा हा त्यांचा विषय. आता जी चालू घडामोडी तालुक्यात जे राजकीय वारं वाहते त्या अनुषंगाने खरं तर कारखान्याची निवडणूक ही जानेवारी महिन्यामध्ये लागते. आणि मैत्री या नात्याने मी सुद्धा त्यांना सल्ला दिला होता की बा तुमच्याकडे बघण्याचा विषय आता संपला. बरंचसं पाणी वाहून गेलं. पुढे काय, शरददादा सोनवणे आता मतं लोकांशी मागताना कसा प्रतिसाद मिळतोय. समोर सगळे तुल्यबळ उमेदवार आहेत. नाही, आता तुल्यबळ म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये खरं तर हे 2 बल्लाढ्य उमेदवार आहेत. अतुल शेठ असतील, सत्यशील दादा असतील. हे म्हणजे जनमताने जनमताने नाही हो, धनाढ्य आणि बल्लाढ्य. धनाढ्य ते आहेत आणि धनाने धनवान असल्यामुळं चर्चा ते बल्लाढ्य पैशाच्या माध्यमातून. आणि शरददादा हे सर्वसामान्यांचा आवाज. आणि गेले वर्षभर 5 वर्षात आम्ही बघतोय पडल्यानंतर त्यांनी ठेवलेला आमजनतेशी संपर्क, त्याने चालवलेली कामं, या सगळ्या गोष्टी आपण डोळ्याने बघतोय. म्हणून केवळ आणि केवळ शरददादा सोनवणे यांच्याबरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पाणी वाटपाचं नियोजन शरददादा सोनवणे यांना 5 वर्ष जमलं नाही. दुर्दैवाने दुष्काळी परिस्थिती होती. शरददादांवर पाणी वाटपा संदर्भामध्ये टीका होती. 18-19चा काळ होता तो. 18-19च्या काळ, 17-18 आणि 18-19. खरं तर त्या वर्षी आपण बघितलं आपली ही जी 9 गावं आहेत, मग त्याच्यामध्ये वडगाव आनंदपासून तर आणेपठारपर्यंत ही जी पैसेवारी आहे, आणेवारी, ही 50% कमी होती. म्हणजे पाऊसमान हे कमीच होतं. आणि पाऊसमान कमी असल्यामुळे धरणं ही बेतानेच भरलेली होती. 75% पुढे त्या वर्षीचा जलसाठा नव्हता. आणि त्याचा पुरावा मी आजही तुम्हाला म्हटलं तर देऊ शकतो. 75% जलसाठा असल्यामुळे आणि केवळ पाण्याचं नियोजन करण्याच्या बाबतीमध्ये जे नगरचे पुढारी आहेत, मग त्यामध्ये राम शिंदे हे गृहमंत्री होते, राज्यगृहमंत्री होते, विखे पाटील हे महसूल मंत्री होते. आणि त्यांच्या प्रेशरमुळं केवळ हे पाणी अधिकचं गेलेलं आहे. आणि खास करून तुम्हाला सांगायचं झालं तर जे कुकडी पाटबंधाऱ्याचे अधिकारी आहेत ते पूर्व पट्ट्यातले आहेत. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो श्रीगोंद्याचे असलेले आपल्याकडे एसी म्हणून काम करत होते धुमाळ साहेब, ही सगळी त्यांची पॉलिसी आहे. आणि आतली बात सांगायची झालं तर ते तुम्हाला सांगतो त्यांच्या पदाचा त्याग करून ते खासदारकीला उभेसुद्धा राहणार होते. ही आतल्या गोटातली बातमी होती आमच्याकडे. म्हणून ते पाण्याच्या बाबतीमध्ये एवढा घाट घालतात. आणि आता काल परवाच्या क्लिप जर बघितल्या तर या सगळ्या त्याच क्लिप आहेत. आणि पाण्याच्या बाबतीतल्या मुळात आपल्या कुकडी प्रोजेक्टची प्रशासकीय मान्यता 1966 सालची आहे. आणि त्यावेळेस आपल्याकडे पीक पद्धती होती 12 दुसरी सुप्रीमा 1980 साली बनली. त्यावेळेस पाण्याचं तुमचं 8 पाणी आलं. ते का आलं, कसं आलं ते तुम्हाला सांगतो. श्रीगोंदा झालं, श्रीगोंदा कर्जतला पाणी द्यायचं, मारुतीच्या शापटासारखं मतं द्या, कुकडीचं पाणी आणून. अंडे तुम्ही त्या धरणाच्या पाण्याच्या विषयामध्ये खूप जाणकार आहात.
सध्या डिंबा धरणाला बोगदा पाडून ते पाणी माणिकडो धरणामध्ये आणायचं, तिथून ते पाणी खाली न्यायचं, हे पळवापळवीचं धोरण महाविकास आघाडीचे नेते योग्य पद्धतीनं आखतायत. तुमचा त्यांना पाठिंबा की विरोध? आमचा त्यांना विरोधच आहे. नेमका विरोध काय? जो डिंबे टू माणिकडो हा बोगदा, ही जी पाण्याची संचय पातळी आहे त्याच्यापेक्षा 100 फूट खोलून जातोय, त्याला आमचा विरोध आहे. वळसे पाटलांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. वळसे पाटलांना पाठिंबा? वळसे पाटलांचे जे शेतकऱ्यांच्या बाजूने त्याला आमचा पाठिंबा आहे. विषयापुरता ना, विषय पुरताच ना. त्या 100 फूट खालून ज्या वेळेस तो बोगदा न्यायचा आहे त्यावेळेस ते सगळ्यांना क्लिक झालं की बा हे पाणी पळवापळीचं धोरण आहे. आणि ते म्हणतात माणिकडो धरणात आणायचं, पण माणिकडो धरणामध्ये पाणी आणायचं नाही, ते वायपीस टाकून नदीत सोडायचे कुकडीमध्ये, आणि कुकडीमधून पाणी ते येडगावच्या धरणात घेऊन ते सरळ पळवायचे. पण त्यांनी ते एकमेक मारतायत. ते काय म्हणतात, ते अतिरिक्त पावसाचं पाणी, पण पाणी पावसाचं अतिरिक्त नाही. त्याचं कारण जे अतिरिक्त पाणी होतं खाली आपल्याकडं घोड धरण आहे, 1960 सालचं यशवंतराव चव्हाणांनी बांधलेलं ते घोड धरण आहे. हे अतिरिक्त पाणी तिकडे नेल्याच्यानंतर घोड धरण तुमचं भरणार कसं? घोड धरण सोडल्यानंतर खाली उजनीचं धरण येते, आणि उजनीच्या धरणाचं पाणी हे तिकडं जातं आहे. त्याच्यामुळे पाणी येण्यात केवळ आणि केवळ जामखेडसाठी पळवापळवीचं एक कट कारस्थान आहे. आणि त्याच्यानंतर निलेश लंक्यांचं जो भाग गोदावरी खोऱ्याचा आहे, त्या गोदावरी खोऱ्याला उपसा सिंचनद्वारे पाणी पळवायचे, आणि मत्तासाठी त्यांनी हे केलेले पाण्याचं गाजर त्यांना दाखवलेले आणि इकडून पाणी पळवायचे. हा केवळ तुम्हाला सांगतो, जयंत पाटील ज्यावेळेस आपल्या तालुक्यात आले होते जुन्नरला, त्या ठिकाणी आम्ही त्यांना पत्र दिलेले त्या बोगद्याला असलेल्या विरोधात. त्याच्यानंतर आपले कोपबांधारे 65 MWRR यांनी वगळले, त्याच्या संदर्भात हे सगळं पत्र आम्ही त्यांना दिलेले. परंतु एकमेव जयंत पाटलां साहेबांचं त्यांना छुपा पाठिंबा होता. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, मेरीचं ऑफिस नाशिक या ठिकाणी आहे. 16/1/2021 रोजी मेरीच्या ऑफिसला मिटिंग झाली. जयंत पाटील त्या मिटिंगला उपस्थित होते. ह्या धरणांची उंची वाढवायची, आणि उंची वाढवल्याच्यानंतर जे अतिरिक्त पाणी होईल ते पाणी पूर्व पट्ट्याला न्यायचे. डिंबे टू माणिकडो बोगदा, हा बोगदासुद्धा प्रस्तावित आहे, त्याची निविदासुद्धा निघालेली होती, त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे. या सरकारने ते बोगदा रद्द केलेला आहे. सरकारचा निर्णय योग्य की अयोग्य? सरकारने आत्ता जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. त्याचं कारण आमचं म्हणणं असं आहे, डिंबे ते येडगाव हा जो डावा कालवा आहे, हा डावा कालवा पूर्ण क्षमतेने व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्याचं आस्तरीकरण असेल, त्याच्यावरती जे खाचखळे पडलेले रस्ते जाऊन ते भराव करणे असेल, त्याच्या बाबतीमध्ये झाडे झुडपे झालेली आहेत ते काढणे असेल, त्याचं काम त्यांनी करावं. पण हा 16.5 किलोमीटरचा बोगदा पाडून तुम्ही पर्यावरणाची तर हानी करतात तर करताच, परंतु त्या कामासाठी 2000 कोटीचा हा सरळ सरळ गाफला करण्याचं काम हे जलसंपदा मंत्र्याचं होतं असा आमचा आरोप आहे. 2 दिवसापूर्वी शरद पवार ओतूरला आले, मंचरला आले, या विषयावर त्यांनी ब्रशब्द पण काढला नाही. ब्रशब्द काढणारच नाहीत ना. त्यांनी पुतण्यांचे प्रपंच केले, मुलीचा प्रपंच केला, नातवांचा केला, आता पंतांचा प्रपंच त्यांना तिकडे करायचा आहे. तर कशाला याच्यावर बोलतील? त्यांना मताचा जोगवा मागायचा कुकडीच्या पाण्यावरती पूर्व पट्ट्यात, आणि कुकडीचं पाणी दिलं तिकडे त्यांना कोणी विचारत? त्यांना मताचा जोगवा मागायचा आहे, कारण कुकडीचं पाणी देतो म्हणल्याशिवाय त्यांना तिकडे मतं पडत नाहीत. हा मतेचा अर्थ आहे. शरददादा सोनवणे यांचा डिंबा धरणातून बोगदा पाडायला विरोध की पाठिंबा? विरोध आहे. शरददादांचा त्या बोगद्याला कम्प्लिटली विरोध आहे. एवढंच नव्हे तर माणिकडोचे जे बुडीत बांधारे होते, त्या बुडीत बांधारेसुद्धा 8 बुडीत बांधारे होते, 8 बुडीत बांधारेसुद्धा झाले पाहिजेत. ही आग्रहाची मागणी आहे, आणि ते होणारच. राहिला प्रश्न आणेपठारचा, आणेपठारला सुद्धा पाणी हे मिळणारच. त्या बाबतीमध्ये अतुल शेठशी मी बोललो होतो. जी पाईपलाईन चाललेली आहे चिल्लेवाडीची, ती चिल्लेवाडीची पाईपलाईन जे संकल्पचित्र आहे, गणेश तलाव, विठ्ठल तलाव, त्याच्यामध्ये तुम्ही 1 मीटरने जाऊ द्या, त्या लोकांचं जे अतिरिक्त पाणी आहे चिल्लेवाडीचं, ते पाणी पावसाळ्यामध्ये त्या धरणांमध्ये जाईल आणि तिथून ते उपसा सिंचन करू शकतात. परंतु तो जो व्यास जर बघितला तो फक्त 2.5 इंचाचा व्यास होतो.
2018ला ज्यावेळेस पाणी वाटपाचं नियोजन झालं, पूर्व भागामध्ये पाणी नेण्याचं नियोजन झालं, त्यावेळेस शरदत्ता सोनवणे आमदार होते, त्यावेळेस त्यांनी विरोध केला नाही असा आरोप विद्यमान आमदार बेनके करतात. नाही नाही, विरोध कुठलाही लोकप्रतिनिधी असला तर तो विरोध हे करतातच, विरोध करत नाहीत असं काहीच नाही. तुम्हाला ज्वलंत उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन चालू होतं, डिसेंबर महिना होता, वल्लभ शेठ आमदार होते, सगळ्या पक्षांनी कोणी ओतूरला आंदोलन केलं, सर्वपक्षीय आंदोलन आळेपाट्यावर झालं आणि आम्ही आंदोलन कुठे केलं, धरणावरती केलं आणि एस्केप वाटतं पाणी या खालच्या क्षेत्रांना आम्ही दिलेले काढून. आणि त्यावेळेस वल्लभ शेट्टी आणि बबनराव पाचपुते श्रीगोंद्याचे आमदार त्यांची फार धराधरी झाली होती. धराधरी त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जी आपली जी जनता आहे ना त्यांना आज मिळते म्हणून त्याचं महत्त्व कळत नाही. परंतु भविष्यामध्ये जी धोक्याची घंटा सांगितलेली आहे वल्लभ शेट्टी पाण्याच्या बाबतीमध्ये ती अतिशय गंभीर आणि गंभीरच आहे. पाण्यासाठी युद्ध होतील, युद्ध होणारे अटळ आहे. आज WRRAने निकाल ठीक आहे, चला आपण पाणी तक्रार अर्ज केला आणि निकाल आपल्या बाजूने आज दिला आहे, परंतु उद्या हे सरकार बदलल्याच्या नंतर परत निकाल फिरवला आणि जर 15 ऑक्टोबरच्या नंतर या केटी बांधाऱ्यांनाच पाणी सोडायचं नाही असा निर्णय जर त्यांनी घेतला मुळात याच्यावरती, तर आपण काय करणार? धरण ताई हवा कोणाची? हवा कोणाची? शरददादांची. ताई हवा कोणाची? शरददादा. ताई हवा कोणाची? शरददादा. ताई हवा कोणाची? शरददादा. शरद. ताई हवा कोणाची? शरददादा. ताई आमदार कोण पाहिजे? शरददादा. ताई आमदार कोण पाहिजे? सॉरी, शरददादा. कोण आमदार पाहिजे? शरददादा. ताई कोण आमदार पाहिजे? शरददादा. मला आमदार कोणाला करायचं? शरददादा बाळा. शरद दादा. ताई कोणाला आमदार करायचं? शरददादा. भाऊ काय? शरददादा. शरद दादा. भाऊ काय रे? शरददादा. ताई कोणाला आमदार करायचं? शरददादा. ताई तुमचं काय मत? शरददादा. ताई तुमचं काय मत? शरददादा. शरददादा. हे जरा मामा मगाशी चिडले होते, बाबा जरा बाबांचं म्हणणं घेऊ. तुमचा शरद सोनवणेंना विरोध का आम्ही बाईट घेण्याला विरोध? नाही नाही, आमचं शरद अनुमोदन आहे 100%. मग आता आम्ही बाईट चालू असताना तुम्ही हे सगळं थांबवा असं का म्हणत होते? मला वेगळं वाटलं. काय वेगळं वाटलं? मला काय वाटलं कॅमेरा चालू खुल्लम खुल्ला बोला. नाही, मला वाटलं तुम्ही विरोधात आहे. कोणाच्या विरोधात? शरदांच्या. आम्ही शरद सोनवणेंचे पाठीराखे नाही. हा? शरद सोनवणेंचे पाठीराखे नाही. पत्रकार आहे ते, तुम्ही बोला. नाही, पत्रकार तुमचा पाठिंबा कोणाला? शरद काय शरद दादा सोनवणेस कमी चांगला माणूस आहे. काय चांगलं केलं तुमच्या दृष्टीनं? मग इथून मागे चांगलं केलं. माझं जुन्नर तालुक्याचं चांगलं काम केलं. माझी हवा कोणाची? माळीचीच नाही खोच काम चांगलं केलं. हवा कोणाची? हा मग हवा कोणाची? आमदार कोण हवा? शरद दादा. शरद दादा. ठीक आहे, बाबा बिचारे मगाशी भोळेपण काय बोलले असेल, कदाचित त्यांना असं वाटलं असेल की सुरेश वाणीचे प्रश्न विचारतात हे शरद सोनवणेंच्या विरोधात वाटतात, हा माणूस इथं नको. एक नक्की आहे, ना शरद सोनवणेंचा, ना अतुल बेनकेंचा, ना आशाताई बुचकेंचा, मी सर्वसामान्य जनतेचा. बाबा तुम्हाला शुभेच्छा. भाऊ हवा कोणाची? शरद दादा. हवा कोणाची? हवा कोणाची? शरद दादा. भाऊ हवा कोणाची? दादा. दादा. हवा कोणाची? दादा. हवा कोणाची? शरद दादाची. आपण पाहतोय या मंगरुळ परिसरामध्ये, हा बोला बोला. भानगड हीच झाली, दुसरं काय. बाबा काही भानगड नाही, सगळं खुल्लम खुल्लं आहे. काय हरकत नाही, काय हरकत नाही. आपण पाहतोय माजी आमदार शरद सोनवणे यांनी 2014 ते 19 मध्ये 2242 कोटीची कामं केलेली आहेत. शरददादाच्या कामावर ही सगळी मंडळी खुश आहेत. बाबा सगळ्यात जास्त खुश आहेत. बाबांना असं वाटलं आम्ही शरददादांसाठी मेहनत घेतोय आणि हे कोण बातमीदार शरददादाच्या विरोधात बोलतायत, असं असेल तर बाईट थांबवा. बाबांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. मतदारांनो, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला स्वीकारायचं तुम्ही ठरवा. जो माणूस कामाचा आहे, तालुक्याला पुढे नेणार आहे, जनतेला साथ देणार आहे, अशाच माणसाच्या पाठीशी उभे राहा. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला, दादागिरीला बळी पडू नका. कोणाला साथ द्यायची तुम्ही ठरवा. आपल्यासोबत एक युवक आहेत. युवक जरा बोलाय घाबरतोय, बिचकतोय, बहुतेक नौकागडी दिसतोय. कोणाची हवा? शरदादांची. का बरं शरददास? सर्वसामान्यांचा माणूस आहे आणि आधी पण आमदार होते. ते आमदार असताना पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. आमच्या पट्ट्यात पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहे आणि म्हणून आम्हाला नवीन चेहरा नको आहे. आम्हाला शरददादा हवा आहे. नवीन चेहरा का नको? त्यामागे काही कारण आहे. काय काय कारण आहे? त्यांची आम्हाला काही म्हणजे आमच्याकडे त्यांनी काही कामं केलेली नाही अजून,
आम्हाला माहीत पण नाही ते करतील किंवा नाही करणार, तो पुढचा विषय आहे. म्हणून शरददादांचं काम आम्हाला माहिती आहे, कारण की शरददादा माणसांचे काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे आम्हाला शरददादा हवा आहे. शरददादा 14 ते 19 आमदार होते. त्याच्या अगोदर शरददादांनी काय काय कामं केली? मंदिरांना सभामंडप दिले, परत ज्यांचा कोणचा ॲक्सिडेंट होईन वगैरे त्यांना 1 लाख रुपयाचा निधी दिला, भरपूर रस्त्यांचे कामं केली, असे भरपूर कामं केलेली दादांनी. अतुल बेनके यांनी 3,330 कोटी रुपयाचा निधी आणलाय. त्यांनी पण कामे केलेली आहे, पण आम्हाला दादाच हवे. आपण पाहतोय या ठिकाणी काही लोकांना शरददादा सोनवणे यांच्या विरोधामध्ये बोललेलं आवडत नाही, त्यामुळे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मतदारांनो, कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे, परंतु एक निश्चित आहे, जो कामाचा आहे, जो तुमचा प्रश्न सोडवणार आहे, अशा माणसाला साथ द्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मंगरुळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.